तुझा एक प्रश्न होता तो माझा तो पूर्ण करायचाच राहिला. तू काय सांगितलं, तुमचा कुठला पंथ आहे कुठला नाही. तुम्हाला मी तुला काय सांगितलं, आता मला गुरुच असे झालेले आहेत की त्यांचं वर्णनच नाही सांगू शकत आणि त्यांचं नाव सांगितलं तर विश्वास नाही ठेवणार. बरोबर नाही, ती गोष्ट माहिती. तुमचा तो व्हिडिओ बघितला होता, त्या व्हिडिओमध्ये झाली. आता मला अजून एक तुला सांगायचे, जितके पण ऋषी मुनी, जितके पण सिद्ध साधक होते, यांना गुरु आहेत ना, काय कोण झालेले आहेत माहिती, झाडच गुरु झालेले आहेत. जितक्या पण ऋषी मुनींनी तर बळ सामर्थ्य उत्पन्न केलं ना, हे निवाड्याच्या झाडाखाली, कुणी पिंपळाच्या झाडाखाली, काय कुणी आपट्याच्या झाडाखाली, कुणी निंबाच्या, शिर्डीच्या साईबाबाला पुढे झाली निंबाच्या झाडाखाली सगळी प्राप्ती. तो निंबाच्या झाडाला माईक बोलायचा आणि ज्यावेळेस त्याच्या स्वतःची ज्ञानाची उजागर झाली तो काय बोलला, सबका मालिक एक आहे. मग मी ते सांगतो की सगळ्या भगवंत एकच आहे. आता जर तू येस, तुझा मित्र म्हणतो तुला येस सोन्या, तुझी आई तुला म्हणते बाळा, तुझी बायको तुला दुसऱ्या नावाने हाक मारते, आणि वडील दुसऱ्या नावाने हाक मारते, आणि वेळ तुझं जन्म नाव तर वेगळंच आहे. माणूस एकच पण चार नाव. मग हा फरक आहे. हा तर हे तर लोकांना कळणं ना. त्याच्यामुळं माझं ते एक म्हणणं आहे, साधं सिंपल, लोकांनी कुठलाही जात भेद पाळू नये. काय हे सगळे घाणेरडे लोकांनी स्वतःच वर्चस्व टिकवण्यासाठी आणि स्वतःची पोट भरण्यासाठी हे जाती भीती पाडलेले आहेत. त्याच्यामुळे जसं मला ज्ञान प्राप्त झालं, त्याच्या अगोदरपासून तर मी मानतच नव्हतो, पण तिथून अजून काही गोष्टी स्पष्टीकरण कळाली. पण आताच्या काळात ते सगळं स्पष्टीकरण करणं, सामर्थ्य दाखवणं, त्याच्यासाठी मला आहे ना 3-1 वर्ष कुठेतरी जायला लागलं निवांत ठिकाण, की तिथं कोणीच नकोय मला. मग तिथून आल्यानंतर जो बोलन ना, तिथून आला, मी आलो तिथून, मग तो जे बोलन ना, मग ते त्याला तिथं दाखव. असं आहे. त्याच्यामुळे काय कर माहिती का, हे तुला सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी सांगितलं की तुला व्यवस्थित ज्ञान यावं की काय करायचं काय नाही. त्याच्या अनुसार तू बोलस की मला हीच दीक्षा द्या, तसं नसतं. ज्यावेळेस कुठल्या परत आल्यानंतर तुला बसतो ना एका ठिकाणी विधिविधान, पहिली गोष्ट तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही, ही गोष्ट लक्षात घे. काय का की इथं सगळे मला गोष्टी काय, कुलदेवी तुम्हाला माहित नाही, कुलदैवत व्यवस्थित माहिती नाही तुम्हाला. तुझ्या घरामध्ये कुलदेवी कुलदैवत कुठले आहेत ह्या गोष्टी पहिले तू विधी मांडलं ना, ते कळून घे ना. त्याच्यानंतर मग कळेल की तुझ्या शरीरामध्ये बाबत जीव आत्मा कुठला आहे कुठला नाहीये, गण तुझा कुठला आहे कुठला नाहीये. काय हे तू ठरवतोय ना, हे तुझ्या पत्रिकात लिहिलेलं आहे. पत्रिका बनवली कोणी, ब्राह्मणांनी बनवली. ब्राह्मण कोण आहे, मनुष्य. मग ते मनुष्याने केलं नको सांगू मला. भगवंताचं योग नक्षत्रामध्ये जो जन्म झाला तोच ग्रह तो नक्षत्र साक्षात सांगतात. हे ज्योतिष आहे, भाग्य देतात ज्योतिष, अशा गोष्टी असतात. ज्योतिषची महादेवी कोण आहे माहिती आजपर्यंत कोणाला? मला कोणालाच नाही माहिती, ग्रंथात पण उल्लेख नाहीये. त्याच्यामुळे काय होतात, मी सगळ्यात जास्त एक्सपेरिमेंट मी माझ्या स्वतःच्या बाईकवरती केलेले आहेत. कळलं का? तिला सत्य, आता जे मला सगळे सत्य दिसते ती मला मानायची तुम्ही खोटे. ती मला काय बोलायची स्वतः, तुम्ही काय पण बोलता तसं काय नसतं. मला बोलणं तसं काय नसतं, पण ती लहानपणापासून वेळेसाठी महादेवाची भक्ती करते. काय करते? महादेव. हा, महादेवाची भक्ती ती लहानपणापासून तर आताच्या वेळेपर्यंत ती करते, एकदम कट्टर भक्ती करते. काय ती मला सांगायची असं काहीच नसतं, देवबीव काय नसतात, मी काय ह्या गोष्टी मानत नाही. मी म्हणलं हे सगळ्या गोष्टी असतात, तुला माहिती नाही. ज्या वेळेस ती बोलली की मला माहिती नाही, ती मला प्रत्येक वेळेस पोचायची. मग काय करायची, तुम्ही काय पण करता, तुम्ही काय पण करता. मग एक दिवशी मला राग आला, म्हणलं ठीक आहे, मग आता हेला आहे ना बघतोच म्हणलं काय करता काय नाही. मग तिला इकडे बोललो, ती जवळ आली, तुझ्या कानात एक गोष्ट सांगतो म्हणलं, आणि तिच्या कानामध्ये तिची आत्मज्योत प्रज्वलित करण्याचा एक शब्द बोलला, म्हणजे जेणेकरून तिचं दिव्य शक्ती उजागर होईल. मग ज्यावेळेस तसं बोललो त्याच दिवशी रात्री तिची सगळी शक्ती उजागर झाली. काकी तिचं राहणपुणामध्ये माझ्या संगच राहते ना ती. मग दिव्य ऊर्जाच्या संचालन मध्ये आता तप जप समजा मी केले,
माझ्या बायकोने काय नाही केलेलं, पण तिला सर्वांनी येऊन दर्शन पण दिले, सर्वांनी तिला वरदान पण दिले. आणि हेच महत्व असतं की स्त्री ही आदिशक्ती स्वरूप असते. ही स्त्री फक्त नुसतं ग्रंथात नाही ठेवलेली, काय स्त्री किंवा तुमच्यासाठी नुसतं भोगायला नाही ठेवलेली. एक स्त्री एक बायको ही सगळीच असते. माझी बायको कधी माझी आई होती, मी तिला कधी आई बोलतो कुणाला? तिला. ती कधी माझी बहीण होते, तिच्याच सर्व रूप बघतो मी. पण तशी बघण्याची पात्रता त्या पुरुषमध्ये असणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं काय, तुम्ही ग्रंथात लिहिलं किंवा कशात लिहिलं हे महत्व नाहीये. सर्वात महत्व तुम्ही किती पण वाचन केलं त्या वाचनला पण महत्व नाही, तुमच्या आचरणात काय हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला ज्ञान सांगणार तुम्हाला हजारो भेटतील काय, पण तुम्हाला ना हाणून मारून येणार तशा आचरण चालवणारा सत्य गुरुच असतो. आता लोक काय बोलतात, काय लोक उदाहरण असे देतात, कसे माहिती का? शिष्य बोललं की तुम्ही मला काही दिलंच नाही, पुढचा मार्ग माझं काय मोकळं केलं नाही, माझी ताकद उभी नाही केली, तुम्ही परीक्षा बघायला नको का? उद्या तूच माझे फिरला तर मग इतकं दिवस तू का आंधळा आहे का? तू स्वतःला गुरु म्हणतो, तुला त्या गुरुचं करून त्या शिष्याला जे बघितलं, तू ज्याला शिष्य करतो तुला त्याचं विधान कळलं नाही का? त्याच्यात तुला भूत भविष्य वर्तमान काळ बघता आलं नाही का? त्याच्या अनुसार तुला ठरवता आलं नाही का? शिष्य वगैरे करून झाल्यानंतर 2, 4, 5, 10 वर्ष राबून गेलो, राबून घेतल्यानंतर सांगतो की तू परीक्षा घ्यायला नको. परीक्षा घेणार कोण आहे? तू. ज्या आईने तिला जन्म दिला तिने कधी त्याची परीक्षा नाही घेतली, तुम्हाला उद्या सांभाळणार आहे की नाही? नाही तर तवाच त्या आईने उंक दाबून मारून टाकला असता. घेतलं का त्या आईने कधी परीक्षा? त्या बापाने कधी त्या लेखाची परीक्षा घेतली का? तुम्हाला उद्या सांभाळतो की नाही म्हणून? ज्या आईने बापाने त्या लेखाची परीक्षा घेतली नाही, गुरुला सर्वश्रेष्ठ स्थान का दिलेलं आहे? तूच गुरु, तूच आई, तूच बाप. गुरुच हा आई बाप सगळा असतो का दिलेला आहे? की त्या गुरुचा जीव आत्मा आणि तो त्या परमात्मामध्ये लीन झालेला असतो. पण गुरु पण अशा व्यक्तीला करा की खरंच त्याचा जीव परमात्मामध्ये लीन झालाय. त्याने नुसतं वेशच धरलाय, वेशच धरतोय, काय करतोय? मी सांगतो मी माझं कुठलं पंथ नाही, काय नाही, काय मला जी भगवंत जे नाथ जी माणशी बोलतात, मी जसं वागण तसं मी वागतोय. माझ्या वागण्यात कधी तुम्हाला बदल येणार नाही, काय नाही. फक्त विषय काय असतो माहितीये का? जे तुम्ही बोलता, जे काय गोष्टी करता ते आहे का? मग त्यावेळेस तो काय बोलतो माहितीये का? अरे तू ही परीक्षा बोलत होतो म्हणून तुला काय विद्या दिली ना? तुझ्याकडे विद्या देण्यासाठी नाहीच तर तू काय देणार आहे? तुझ्याकडे जर विद्या असती, तू बोलतो स्वतःला मी गुरु आहे, तुझ्याकडे जर विद्या असती, काय गुरु दीक्षा घेण्याचे लाख, 1.5 लाख, 51,000, 21,000 किंवा 3 लाख रुपये घेतले असते का लोकांनी? लोकांकडून का घेतले असते? आज समजा मी कुठलं साधकाचं मी काम करतोय किंवा काय काम करतोय, मी माझं जे सामर्थ्य, जे पुण्यदान करतोय त्याचे पैसे मी घेतोय, मी रोख सांगतोय. जे माझे कष्ट आहेत मी का तुमच्यासाठी मी का तुमच्यासाठी नाही बसलोय तपजप करीत. मला स्पष्ट सांगणं आहे. आणि मी का कुठल्या धर्माचा प्रचार पण करत बसत नाही खोटं नाका. मी सर्वश्रेष्ठ आहे मी किंवा काय नाही, मी फक्त सत्य चालणार आहे. सत्य तुला ज्याला सत्य आणि कडवा शब्दाचा अमृताचा त्याला ज्या शिष्याने केला आणि ज्यांनी सत्य पारखून घेतलं ज्या शिष्याने, त्याच शिष्याचं जीवन सार्थक झालंय. आणि ज्या शिष्याने खरं गुरु ओळखलं की आपल्याला गुरु योग्य कोण आहे, त्याच शिष्याचं सार्थक झालेलं आहे. चापलुशी करणारे शिष्य लोक तुला हजार भेटतील काय, पण शिष्य गुरुला कसा असला पाहिजे माहिती का? हे केल्याने काय होतं मला दाखवा, असे बोलणारे मुतकेच गुरु असतात. आता माझे सगळे शिष्य हे मला नुसतं घाबरतातच. आता हा इथं आता झालंच ना, त्याला 1.5 महिना झाला का तुला इथं? जास्त झालं नाही, 1.5 महिना झालं, 1.5 महिना आहे. आणि ह्याला एक प्रयोग करायला लावला. काय करायला लावलं? त्याला बोलू मंत्र पाठ झाले, तो बोलला हा. मी खरं झाले, तो बोलला हा. मी आता तू प्रयोग कर त्याच्यावर, मी आतमध्ये थांबतो. मी बघत होतो हे. आता हे ज्या व्यक्तीवरती मी मूळ ठेवला त्याचा पण व्हिडिओ टाकलेला युट्यूबवरती. त्याला ओरिजिनल जालिंदरनाथ प्रकट आहे. ते जालिंदरनाथ त्याला प्रकट असून त्याच्यावरती भयंकर तंत्रक्रिया झालेली. बोल मग तुम्ही कोण आहे?
तुम्ही कुठल्या खेळचे मुली आहेत मग? त्याच्याकडे जालिंदरनाथ प्रकट असून त्याच्यावरती भयंकर तंत्रक्रिया झालेली आहे, तर तू कोण आहे? का की त्याला गुरु नाही कोणी. ज्या साधकाला गुरु नसतो कोणी, काय नसतो, त्याला किती दिवस ताकद प्रकट होऊ दे, काही कामाचं नसतं. का की दिव्य ताकद प्रकट होणं आणि तंत्रज्ञान, तंत्र रहस्य, तंत्र शस्त्र, मंत्रचे शस्त्र वेगळे असतात. हे सगळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण असतात. याला काय बस तर तू विधी कर. याने काय केलं माहितीये का? तो अजून व्हिडिओ नाही टाकला मी युट्यूबवर. जसे हिंदी मंत्र बोलले आणि फाटकुनी जोरात वरडला तो, हा कोणी घाबरला कोण? हा. आता हे मला सांगितलं नाही मी घाबरलो, विचारलं त्याला, पण मी त्याला अजून पण बोललो नाही खरं घाबरलं की नाही. तो डायरेक्ट घाबरला, पण त्यावेळेस त्याला बोललो नाही मी तू घाबरला का. मला माहिती ना तो घाबरला. तो घाबरला तर मी लगेच आलो आतून आलो. मग त्याला म्हणलं भोसुडीच्या म्हणलं मंत्र बोल, म्हणलं घाबरू नको, मंत्र बोल व्यवस्थित. मग त्याच्यानंतर तो व्हिडिओ काढला आणि मग त्यांनी सांगितलं त्याच्यावर जी तंत्रक्रिया केली का, तो तांत्रिक आला त्याच्यामध्ये आणि तो तांत्रिक सांगतोय मग मीच केलं म्हणला वाटू. तो पहिलं ना. आता बघ तंत्रक्रिया म्हणजे काय असतं. त्याचे भाव भावात नाही ठेवले, जीव भावाचे भाव घर घरात नाही ठेवलं. एक भाव दुसऱ्या भावावरती शक खातोय काय, आणि भाऊ फक्त वरच्या वरतीच बोलतोय. का की ह्या सगळ्या भावांच्या दुसऱ्या तांत्रिकने परत बुद्धी भ्रष्ट केली. जो तांत्रिक आला तो म्हणला की तुझ्याच घरच्यांनी जवळच्यांनी केले. अरे जर तुला कुठल्या गोष्टीचं तुला रहस्य माहिती नाही तर तू घरात पण आग लावू नको. जर तू म्हणतोस ना दुसऱ्या तांत्रिकने केले, मग जे काय केले ती तर ताकद पकड ना. तुला घरात आग लावायचं कोणी दिलं सांगितलं तुला? त्याच्यानंतर काय केलं माहितीये का, त्यांनी हे पण सांगितलं. आता हा आज मिलिटरीत होता, पुढे होता मिलिटरी. तो सुट्टीवरती घरी आला, ह्याला बोलतात तंत्रक्रिया. तो सुट्टीवरती घरी आला आणि त्याची जीवनात परत मिलिटरीत मागत जायची इच्छा नाही झाली. त्याच्यावरती लेटर त्याला आले, पण तो गेला नाही. आज त्याच्याच जवळचे मित्र जे पण त्याच्या संग भरती झालेले, आज त्याला 50 ते 40 ते 30 हजार रुपये पेन्शन येते. आणि आज तो अशा स्थितीमध्ये हाय. तो शेतकरी कोण आहे? शेतकरीचे. आता हे भाऊ आता त्याचा एक भाव होता, त्या भावाकडे सुद्धा पैसा लय होता एकदम. काय होता? पैसे विषय सगळे चांगले होते. ह्या तंत्रक्रियेने डायरेक्ट त्याला भिकारी करून टाकला. आणि ज्यावेळेस त्याच्याकडे पैसे विषय आले त्याच्याकडे भावाकडे सुद्धा लक्ष नाही, अहंकार. आणि ज्या लोकांनी केलं तंत्रक्रिया वगैरे ज्यांनी मिळून कळलं का, त्याच्यातला एक जण मेला तर त्यांनी सांगितलं व्हिडिओ पण अजून टाकला. मला वेळच भेटत नाही तर मी कसं टाकू व्हिडिओ टाकायला सुद्धा मला, म्हणजे लोकांना कळेल ना. तर त्याच्यामध्ये अशी भयंकर तंत्रक्रिया केलेली. मग त्याला जर जालिंदरनाथ प्रकट आहे तर त्याच्यावर अशी भयंकर तंत्रक्रिया झालेली आहे. तर तुम्ही कोण आहे? लोक बोलतात की ही तंत्रक्रिया वगैरे काय नसतं, ही तंत्रक्रिया वगैरे काय नसतं. काय बोलतात? अरे ते सायन्स सुद्धा ह्याचा शोध लावला नाही. जिथं विज्ञान समजतो तिथून पुढे आध्यात्मिक ज्ञान चालू होतं. काय सायन्सला माहिती? सायन्स कुणी निर्माण केलेलं आहे? हे आपल्या भारतातल्या ऋषीमुनींनी केलेलं आहे. सूर्य कुठून तर कुठपर्यंत आहे, त्याचं अंतर किती काय हेच आपल्या जुन्या ग्रंथात आहे लिहिलेलं सगळं उल्लेख. आणि हेच लोकांना माहिती नाही. त्याच्यामुळे मलाच काय सांगणं माहितीये का, तू दीक्षा घेण्याच्या अगोदर हे तुझ्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. तुझे कुळ पितृ कुल देवी दैवत माहिती असणं तुला गरजेचं आहे. काय? आणि हे का आतापासून आले नाही, पूर्वीपासून परंपरा आहे. हा. आणि त्या परंपरेनुसारच असतं ते माहित असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतरून तू दीक्षा वगैरे जे असेल ना, मग त्यावेळेस तुझं सगळं बघितलं जाईल. त्यावेळेस बघून व्यवस्थित तुला मार्गदर्शन केलं जाईल. आता तू बघितलं, तू आजपर्यंत किती महाराजांना भेटला असेल तुझं तुलाच माहिती. ठीक आहे. त्या लोकांमध्ये समस्यांमध्ये माझ्या बोलण्यामध्ये तुला काय वाटतं? जमीन आसमानचा फरक. त्यांच्या बोलण्यामध्ये अहंकार आहे, त्यांचं त्यांना असं सुटत नाही. त्यांचा तो थाटपणामध्येच असतो. थाटपणा काय कामाचा? जो थाट पुढच्या साधकाचा उद्धार करू शकत नाही तो थाट काहीच कामाचा नाही. आता अजून सिच्युएशन कशी तर मी सांगतो किस्सा आहे काय माहितीये का. आता मी जर साधं राहिलो ना,
मी असंच विचार करतो, मी आता साधं सिंपल राहा, तर लोकांचे बघण्याची दृष्टिकोन काय माहितीये का? आई काका की सर तुला सांगतो, हा बोलतोय एवढं भगवंत त्याला प्रगट आहे, त्याला नीट घालेलं कपडे नाही, हा त्याचे अंगठी पण नाही, सोनं नाणं नाही, दुसऱ्याकडे बघ किती सोनं आहे, दुसऱ्या महाराज किती सोनं आहे, बघ अंगठी बिनते बघ काय. आता अशा लोकांना काय म्हणता तुम्ही? एका ठिकाणी मला बोलवलं, काय एका ठिकाणी मला बोलवलं, मित्र आहे माझा, एका ठिकाणी मला बोलवलं आणि गेलो तिथे. मी जाताना साधं सिंपल गेलो, मी माझी बायको एकदम साधं सिंपल, कार्यक्रम होता मोठा, असं साधं सिंपल गेलो. तिथं गेलो, थांबलो, तर आमची अवस्था किंवा आमचे कपडे बघून आमच्याकडे कुणाचंच लक्ष नाही, कुणाचंच लक्ष नाही. मग मी लगेच आता लगेच कळतं ना आपल्याला कोण काय ऑब्झर्व करतं कोणा. मी म्हणलं एक काम कर, चल म्हणलं, बायकोला घेतलं, चला आलो घरी. मस्तपैकी तिला जी असती पुढारी सावकर साडी तिला घातली मस्तपैकी, चला आलो. मी गळ्यात चेनी विनी घातल्या, अंगठी घातल्या, शिष्याला म्हणले चल आपली मोठी गाडी घे, गाडीत बस आणि चल. आणि ज्यावेळेस मोठ्या गाडीत बसून असं सोने बिने घालून तिथे गेलो, आता सगळ्या लोकांची बघण्याची दृष्टिकोन चेंज झाली. हा प्रॅक्टिकली अनुभव सांगतो. सगळ्यांची बघण्याची दृष्टिकोन चेंज झाले आणि सगळी लोक जवळ यायला लागले आणि सगळी लोक म्हणायला लागले आपलं नाव काय आहे, काय आहे, काय करता, काय नाही. मग हिला सगळ्या महिला पण हिला चिटकायला लागले सोनं नाणं बघून. मग पुरुष पण मला बोलायला लागले किंवा काय बोलायला लागले. हे काय कामच आहे? जर मनुष्यच ओळखता येत नाही, तुम्हाला माणसाचीच पारख नाहीये, तर तुम्ही काय स्वतःला ज्ञानी समजता आणि काय स्वतः म्हणतात की तू नको मला शिकू, मला चांगला अनुभव आहे. अरे माणसं पारखण्याचीच तुमच्यामध्ये दानत नाही का? आणि मी जर बाहेर जातो मी कधीच पुन्हा म्हणत नाही मी महाराज आहे. किंवा जे माझे मित्र परिवार असतात किंवा कसं तिकडे गेलो ना, त्या मित्र परिवार लोकांना सुद्धा काही लोकांना माहित नाही. जर काही व्हिडिओ बघितले असं आता माहित झालं असं काय त्यांना पण कुणाला माहित नाही. मग इतके पूर्वीपासून इतके साधू संत लोक ह्या लोकांना अशा लोकांना चांगलं सांगत गेले. हे लोकांची अशी नीतिमत्ता आहे की चांगलं कधी ग्रहण करत नाही ज्ञान, वाईट लगेच ग्रहण करणार. तू मुलाला अभ्यासाचं शिकवलं लक्षात राहणार नाही, तू 2-4 शिवे द्यायला सांग तर लगेच एका मिनिटात तुला दुसऱ्या दिवशी सांग की ही शिवी तुम्ही दिली. आता हाच माझा शिष्यात माझ्या शेजारी बसलाय, ह्याचा मुलगा छोटासा आहे. सर्वात महत्वाचा संस्कार असतं घरातनं. आईनी लेकीला कसा संस्कार द्यायचा, तिने तिच्या जीवनातला अनुभव त्या लेकीला सांगितलं पाहिजे. 13-14 वयात आली ती मुलगी, काय ज्यावेळेस आईने तिच्या जीवनाचा स्वतःचा अनुभव, शेजार पाजार, ती आईच्या मैत्रिणीचा अनुभव, नात्यांचा अनुभव ज्यावेळेस स्वतःची आई त्या लेकीला सांगत, त्यावेळेस ती लेक बाहेर कधीच फसणार नाही कुणातच. ह्याला बोलतात संस्कार देणं. नाही तर काय तुम्ही संस्कार, कागद तू चांगले कपडे घातले, चल हो घरात, कुणाकडे बसती, काय दात काढते, काय वरती, काय खिडकीतनं काय बघते, बाहेर काय बघते. अरे तुम्ही ह्या गोष्टीत रोकटोक करण्याच्या ऐवजी तुम्ही स्पष्ट ज्ञान द्या ना. तुमच्या जीवनातला अनुभव, उद्या ती सगळं ग्रहण तीच करणार आहे. उद्या ती आई होणार आहे, उद्या ती मावशी होणार आहे, काका होणार, बरेच काय गोष्टी होणार आहे. ती उद्या सासू पण तुमची लेकच होणार आहे. त्याचं ज्ञान तुम्ही तुमच्या जीवनाचा अनुभव द्या. त्याच्यानंतर बापाने त्याच्या लेकाला कसं ज्ञान दिलं पाहिजे की बापाला असं ज्ञान दिलं पाहिजे त्याच्या लेकाला की त्यांनी त्याच्या मित्रांनी तुला कुठं फसवलं तो अनुभव सांग. तुला नातेवाईक कसे तुझ्या संग वागले तो अनुभव सांग. काय बाहेर दुनियेत फिरतो व्यवहारात कसं तुला कोणी फसवलं ते सांग. पैसे कशा पद्धतीने आपल्याकडून मागतात ते बघ. हे जर लेकाला दिलं ना, तो लेक आहे ना उद्या कधी कुणा फसणार नाही, तो सुद्धा लेक. हा ज्ञान देणं लेकाला गरजेचं असतं. हे संस्कार. आता ह्याचा मुलगा आहे, मी अजून तो व्हिडिओ टाकलेला नाही युट्यूबवरती. तो मुलगा आहे ना दररोज उठतो, त्याला बोलता पण येत नाही एवढं नीट. काय ह्याला मी काही मंत्र दिले ती वही आहे त्याच्यामध्ये, त्याला वाचायचं ती वही काय करणार आहे, पण बघत असतो की माझा बाप असा करतो, येतो आणि ही वही वाचतो. हा निघून गेला की तो जातो तिथे देवारात, अगरबत्ती घेतो, आदेश 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 ओम चैतन्य. आता ते पण नाही पूर्ण बोलते ना,
ओम चैतन्य कानिफ नाथ हे पण बोलते ना, चैतन्य चैतन्य असं करतो तो, आदेश 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 असं करतो. मग हे संस्कार असतात. आणि मला फक्त तो बोलतो, काय बोलतो माहिती का, आदेश. आता त्याला काय माहिती मी कोण आहे, छोटस जीव आहे, पण त्याच्या जीव आत्म्याला माहिती मी कोण आहे. समजलं की नाही. हे मोठं मेन रहस्य असतं. तुम्ही संस्कार देणं महत्वाचं. संस्कार देणं म्हणजे काय, पोथी पुराण वाचायला लावणं त्यांना बरं संस्कार. संस्कार असं द्या की त्याचं कुटुंबाप्रती प्रेम असलं पाहिजे. हे संस्कार महत्वाचे. संस्कार तुमच्या जीवनाचे अनुभव द्या. मग राहिला त्याचा स्वतःचा प्रश्न, देवावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. काय कुटुंब आणि घर सुंदर आणि चांगलं कधी राहतं माहिती का, घरातले सर्व लोक प्रेमाने व्यवस्थित राहायला लागल्यानंतर. जर त्या घरातल्या घरामध्ये जर विश्वास नसेल, एकमेकांमध्ये विश्वास नसेल, तर ते घर नरकापेक्षा पण बेकार होऊन जातं. हे सगळं महत्वाचं आहे.